नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. जय गजानन श्री गजानन. आता आपण नेटचं ब्लाऊज शिवण्याला घेणार आहोत. आपल्याला मेन फॅब्रिक, अस्तर व नेट अशा प्रकारे 3 लेहरचं हे ब्लाऊज तयार करायचं आहे. ते कसं शिवायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. मैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठले ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी काय शिकायला आवडेल. आता माझ्याकडं सध्या नऊवारी आलेली नाही, पण आली का मी नक्की तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल. अजून तरी माझ्याकडे नऊवारी आलेली नाही. नवरात्रात खूप नऊवारी साड्या आपलं दुकान इकडं शिफ्टिंग केल्यामुळे थोडं कस्टमरला आपलं शॉप लांब पडत आहे. पण काही वेळेला काय होतं मैत्रिणींनो, ज्यांच्याकडं गाड्या आहेत त्या येतात, पण ज्यांच्याकडं गाड्या नाही किंवा ते येऊ शकत नाही त्यांच्याकडे मला स्वतः घ्यायला जावं लागतं. आता आपल्याला पण कस्टमरची गरज आहे, त्यांना पण आपली गरज आहे. दोघं मिळून एकमेकाला सहकार्य केलं तर नक्की हा व्यवसाय चांगला व सुंदर होतो व चालतो. फक्त कष्ट करण्यासाठी आपण तयार असावं. मी शिवणकामात कशी आले, तुम्हाला माझी स्ट्रगल ऐकायला आवडेल का ते नक्की मला सांगा. व माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे लावून झालेलं आहे. आता आपण पाठीचा टक्स टाकूया. आता मला नेहमीची सवय असल्यामुळे मी आणि खूप आहे ब्लाऊजला आपल्याला 4 वाजेपर्यंत द्यायचं आहे मैत्रिणींनो. तिच्याने आपल्याला जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. आपला दोरा पण मधातच संपला. मी कीप न करता पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या अगोदर ते दुकान पण छान होतं. त्या रोडाला मी जवळजवळ 10 वर्ष त्या रोडाला होते, पण काही प्रॉब्लेममुळे मला तो रोड सोडून माझ्या एरियातच घराजवळ शॉप घ्यावे लागले. त्यामुळे ह्या नवीन शॉपमध्ये मला महिना झाला. नवीन वाटत होते, पण सहकार्य छान मिळाले. मैत्रिणींनी मला खूप सहकार्य दिले. शॉप बदलवण्यापासून आर्थिक मदत, आपण शिफ्टिंग झालो त्याच्यासाठी मैत्रिणींनी मला खूप सहकार्य केलं. ज्या माझ्या खूप गोड मैत्रिणी आहेत अगदी जवळच्या, त्यांनी मला इतकं सहकार्य केलं की मी शब्दात सांगू शकत नाही. ते माझे कस्टमर पण घेत असतात तिकडं. मला असं जाणवलं सुद्धा नाही की मी शॉप सोडलेलं आहे. त्याहून फोन करतात आणि मला सांगतात की तुझे कस्टमर आमच्याकडे येऊन गेले व आम्ही ब्लाऊज
ठेवून घेतलेले आहे, तू येऊन घेऊन जा. इतकं छान वाटतं, इतकं छान वाटतं ताई, काय सांगू तुम्हाला. असं वाटतं की अशा मैत्रिणी आपल्याला जीवनामध्ये अशालाच हा हा पाहिजेच. तुम्हाला पण अशा कोणी मैत्रिणी आहेत का की घरच्यांपेक्षा बाहेरचे जे आपल्याला सपोर्ट करतात तेच खरे आपल्या जीवनामध्ये योग्य असतात, असा माझा तरी अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की नक्की मला सांगा. हे बघा, आता हे समजण्यासाठी खूप अवघड आहे. कारण काय आहे माहिती आहे का, एम्ब्रॉयडर आणि टिकली वर्क त्याला पलटवलं तरी दोघं बाजूने दिसतं. खूप रिस्की आहे, पण आपण तरी पण प्रयत्न सोडायचे नसतात. आता मी हे असतं मेन फॅब्रिक आणि त्याच्यावर हे नेट, अशा प्रकारे आपल्याला हे तयार करायचं आहे. तुम्हाला एक गंमत सांगते मैत्रिणींनो. माझ्या दुकानाशेजारी माझी एक मैत्रिणीचं किराणा शॉप आहे. काही प्रॉब्लेम आला किंवा नाही समजलं तर मी तिला बोलवायची व त्या पण यायच्या व छान सोल्युशन द्यायच्या. कसं आहे, ब्लाऊज चुकलं शिवताना तर परत घुसवता येत नाही, ते पूर्णच बिघडतं. मग मला कधीच कमीपणा वाटला नाही की मी त्या ताईंना विचारते की सोयीचं कसं आहे, उलटं कसं आहे. कारण काय आहे, आपण थोडंसं स्वतःला हे केलं ना तर कस्टमर पण हे होतं, आपल्याकडं आकर्षित होतं. असे भरपूर काही ब्लाऊज असतात की ते किती पण हुशार टेलर असतो पण कधी कधी समजतच नाही. तर मी अशा वेळेला शिवता मला नाही कळालं तर मी त्या ताईंना नक्की बोलवायची व त्या ताई पण मला छान सोल्युशन द्यायचे. कुठं पण व्हिडिओ क्लिक न करता पूर्ण तुम्हाला दाखवत आहे. आपल्याला ह्या ब्लाऊजची चुडीदार बाही तयार करायची आहे. जशी आपण चुडीदार पॅन्ट शिवतो तशीच आपल्याला ही बाही तयार करायची आहे. बाईला आपला
मनगट असतं हाताजवळ खालती पंजाला, तिथे छान चुन्या पाहिजे त्या ताईंना. त्यासाठी तिच्या हाताची लांबी त्याच्यापेक्षा मी 5 इंच जास्त घेतलेला आहे. आता इथं गडबड काय झाली मैत्रिणींनो, मला ॲक्च्युली इथं गळ्या पलटवायचा होता, पण ते जोडलं गेल्यामुळे बघूया आता काय कसं शक्य होतं ते. मी जमलं तर ते घुसायचे. आपल्याला गळ्या पलटवून घ्यायचा होता, म्हणजे ॲक्च्युली बघूया शक्य. पानगळ्या टाकलेला आहे मी, कारण नेट उसळणं ही सोपी गोष्ट नसते. जे माझ्या कोणी मैत्रिणी लेडीज काम करत असतील त्यांना चांगलंच माहीत असतं की नेट हे उसळायला गेलं की फाटतं. त्यामुळे बघते मी, झालं तर उसळे, नाही तर मग आपण पायपिंग करून टाकूया. उसवलं तर गेलेलं आहे. पानगळ्या घेतलेला आहे आपण मैत्रिणींनी. आपल्याला पायपिंगच करावी लागणार आहे मैत्रिणींनो. कारण काय होतं आहे माहिती आहे का, नेट थाकतं आहे आपलं पलटवायला गेलं की. आपण गळीपट्टी किंवा पायपिंग लावू शकतो याला. माझं ते दुकान एकदम हायवेला होतं, रोडाला. त्यामुळे काय व्हायचं, व्हिडिओ करता येत नव्हते आणि तसेच आपल्याला काम पण खूप असायचं. आता इकडं 1 महिन्यापासून शिफ्टिंग झालेलं आहे आणि माझ्याकडं नेमका अस्तर जोड्याला सध्या बाई मी घेतलेली नाही, कारण अजून नवीन आहे ह्या रोडला तरी. तर मग जसं जसं कस्टमर वाढेल तसं तसं आपण कारागीर ठेवू शकतो. आता सध्या तरी माझ्याकडं कोण नाही. पिको फॉल करण्यापासून तर ब्लाऊज हात शिलाई करण्यापासून सर्व मिस करत आहे मैत्रिणींना. बघूया आपल्या गजानन महाराजची काय इच्छा आहे. त्यांनी मला इकडं आणल्यामुळे काहीतरी त्यांच्या मनात असेल माझं काहीतरी चांगलं व्हावं, त्यासाठी त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. इथं थोडासा नेट
कमी पडलं होतं, कारण मी म्हटले ना मगाशी तुम्हाला नेट थांबतंय. तुम्ही तिथं छोटूसा जॉईन मारून घेतला. तुमच्या लक्षात आलं का? मी जवळून दाखवते की बघा, छोटूसा जॉईन दिला. हा इकडं पानगळा. आता आपल्याला हा बगलचा भाग जोडून घ्यायचा. आणि माझं कसं आहे मैत्रिणींना, मी शिवता ओरलाक करत असते ब्लाऊजला. मी शिवता ओरलाक मारत असते. तिच्याने काय होतं माहिती आहे का, फिनिशिंग खूप सुंदर येते ब्लाऊज आणि टोचत पण नाही. आपण याचा टक्स पॉइंट टाकूया. मला सवय असल्यामुळे मी काही मोजत नाही मैत्रिणींना, पण तुम्हाला शिकायचं असलं तर चांगलं. आता हे थोडंसं सरळ घाल द्यावा लागतं याला, कारण तो पुरा ओके. आपण इकडचं पण तसंच करून घेणार आहे. आपण हे उरलेला कापड कापून घेऊया. जे बाहेर नेट आलेला आहे ते कट करूया. हे माझे नेहमीचे कस्टमर आहेत. पहिल्या दुकानाकडचे आपल्या खूप छान गोड कस्टमर आहे माझे, आणि खूप सुंदर सहकार्य करतात मला. त्यांचं किती पण अर्जंट ब्लाऊज असलं, 2 किंवा 3 ब्लाऊज टाकले तरी तेच होऊन मला म्हणतात की ताई आम्हाला वाटलंच तर एकच ब्लाऊज द्या, बाकीचे नंतर द्या तुमच्या सोयीनुसार. असे करत करत माझ्याकडे 3-4 महिने सलग निघून जातात. आपण पण नेहमीचे कस्टमर ब्लाऊज असला आपल्याला वाटतं आपल्याला सहकार्य करतात, त्याने आपण पण काय करतो मैत्रिणी, अर्जंट आले की ते ब्लाऊज घेत राहतो. आपले जुने कस्टमरचे ब्लाऊज तसेच ठेवतो. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? मला नक्की सांगा. हे बघा आपला हा छानसा पानगळा तयार आहे. हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला. छान पानगळा तयार आहे. आता आपण याला आधी ओव्हरलॅप मारून घेऊया आणि मग पुढचं मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो मधातच लाईट गेली व
एक दोन कस्टमर आल्यामुळे मी तुम्हाला ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ टाकू शकले नाही, कारण आपल्याला ब्लाऊज हे खूप अर्जंट होते. मी कशा प्रकारे पूर्ण केलं ते माझं मलाच माहीत, कारण किती वेळा लाईट गेली व मधात कस्टमर आले. साईबाबाची एक शाल अर्जंट आली होती लेस लावण्यासाठी. त्या ताईंना अजिबात वेळ नव्हता, त्यांना लगेच शाल चढवायला जायचं होतं. मग मी ती अगोदर पूर्ण करून दिली. मी तो पण व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. थँक्यू.